नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपला जो विषय आहे तो म्हणजे अकाली केस गळती आणि टक्कलपणा आणि त्यावरती अत्याधुनिक उपचार पद्धती. आणि या संपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यावरती मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर सतीश वैष्णव सर. सर, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची आणि हेअर डॉक हेअर क्लिनिक बद्दलही थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर सतीश वैष्णव यांचं शिक्षण MD ट्रायकोलॉजी आणि MD होमिओपॅथ पर्यंत झालेलं आहे. सर इंटरनॅशनल मेडिकल सोसायटीचे मेंबर आहेत. डॉक्टरांना गव्हर्नर ऑफ पॉंडिचेरीकडून केशरत्न अवॉर्ड देखील मिळाला आहे. हेअर डॉक हेअर क्लिनिक बद्दल सांगायचं झालं तर ही संस्था 1985 सालापासून कार्यरत आहे. गेल्या 40 वर्षांपासून केशांसंबंधी प्रत्येक समस्यांवरती सर्व प्रकारचे उपचार इथे उपलब्ध आहेत. हेअर डॉक येथे 50,000हून अधिक रुग्णांच्या टक्कलपणा व केसांच्या इतर समस्या यशस्वीरित्या बऱ्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हेअर डॉक हे ISO 9001-2015 प्रमाणित हेअर क्लिनिक देखील आहे. हेअर डॉक एक मोस्ट ट्रस्टेड ब्रँडच्या यादीत सर्वात उंच स्थानावर आहे. रुग्णांचे हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देणं हेच हेअर डॉक एक्सपर्ट टीमचं एकमेव ध्येय आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार केले जातात. हेअर डॉकच्या शाखा या पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज अशा आहेत. तर आजपर्यंत आपण ऐकत आलो होतो की अनुवंशिक किंवा अकाली टक्कलपण हा एक अनट्रीटेबल प्रॉब्लेम आहे आणि याला कुठेच ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. परंतु ही एक नेमकी समस्या आहे का, याबद्दलचे लोकांचे गैरसमज नेमके दिवसेंदिवस पसरत आहेत का, आणि याच अनुषंगाने या समस्येबाबत उपचार नेमके काय आहेत या अनुषंगाने आजची सगळी चर्चा असणार आहे. त्यामुळे आपण थेट डॉक्टरांकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. प्रेक्षक, आजचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या. टक्कलपणा आणि एकूणच केसांच्या समस्या आणि त्यावरती अत्याधुनिक उपचार. डॉक्टर, मी जसं म्हटलं तसं आजकाल केसांच्या समस्या वाढलेल्या दिसतात आणि अगदी यंग मुलांमध्ये सुद्धा टक्कल पडताना दिसतं कुठेतरी. तर मग अशा वेळेला हेअर ट्रान्सप्लांट कडे जाणं हा एकमेव पर्याय योग्य वाटतो? अजिबात नाही, असं काहीच नाहीये. तसं आम्ही हेअर ट्रान्सप्लांटच्या विरोधात पण नाहीये. पण ऍक्च्युली हे जे स्टेजेस असतात बाल्डनेसचे, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, असं 5th स्टेज पर्यंत हेअर फॉलिकल ऍक्टिव्ह असतात. या दरम्यान जर हेअर डॉक हेअर क्लिनिकचं उपचार दिलं गेलं तर निश्चितच हेअर फॉल पण थांबते, हेअर ग्रोथ होते. पण आम्ही हेअर डॉक मध्ये एकदम प्रामाणिक काम करतो. 5th स्टेजच्या नंतर 6th स्टेजचा जर पेशंट आलेला असला तर आम्ही त्याला स्पष्ट कल्पना देतो की ट्रीटमेंट घेऊन काही फायदा होणार नाही. कारण आमच्याकडे येणारे जे रुग्ण असतात ते सगळीकडे फिरून आलेले असतात किंवा बरेच प्रयत्न करून आलेले असतात आणि सगळीकडे त्यांना सांगितलं गेलेलं असतं की निश्चित खूप फरक पडेल, तरी सुद्धा ते आमच्या समोर असतात. म्हणजे त्यांना एका प्रकारे फसवणूक झालेली असते. पण आम्ही स्पष्ट सांगतो इथपर्यंत होऊ शकते आणि होऊ शकतं तर किती फरक पडू शकतं हे सुद्धा स्पष्ट सांगितलं जातं. तर उशीर होण्या अगोदरच उपचार घेतलेला केव्हाही चांगला. आणि नैसर्गिक केसांची जी आनंद असते, जी मजा असते ती काही वेगळीच असते. ट्रान्सप्लांट एक सर्जरी आहे. आपण कुठलीही सर्जरी करत नाही, शस्त्रक्रिया करत नाही. बऱ्याच जणांना साध्या इंजेक्शनची भीती वाटते, तर त्याच्यामध्ये तर 6 तास इंजेक्शन देण्याचं कार्यक्रम चालू असतं. तर नैसर्गिक उपचार उपलब्ध असताना मग वाट कशाला बघायची? थोडस हेअरफॉल सुरू झाला किंवा थोडं विरळ दिसायला लागलं, वेळेस उपचार सुरू करा आणि हेअर डॉकच्या उपचाराने त्याचा फायदा नक्कीच होतो. आम्ही बरेच जणांचं आता 40 वर्षापासून जेव्हा आम्ही हे कार्य करतो तर केसांच्या समस्या असलेल्या रुग्णांशी मी खूप निगडीत आहे. त्यांचं दुःख मी जाणू शकतो आणि त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघून जो आम्हाला समाधान मिळतो तो काही आवरच आहे. तर प्रेक्षकांनो, जसं सरांनी आता म्हटलं तसं की वाट कशाला बघायची, तर म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की हेअर डॉकचे जे क्लिनिक्स आहेत त्याच्या शाखा आहेत निरनिराळ्या ठिकाणी, तिथे सगळीकडे सध्या 50% डिस्काउंटची स्कीमही सुरू आहे. त्यामुळे तुम्ही देखील त्याचा नक्की लाभ घेऊ शकता. आणि जसं सर म्हणाले तसं जरासाही हेअरफॉल चालू झाला असेल किंवा जरासाही कुठे प्रॉब्लेमची समस्या सुरू असेल दिसते तर तुम्ही इमिजिएटली जाऊ शकता आणि उपचार सुरू करून घेऊ शकता. असे अनेक लोकांनी इथे उपचार घेतलेले आहेत आणि जसं म्हणाले तसं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच आहे. आपण एक प्रतिक्रिया ऐकूया ज्यांनी सरांकडून उपचार घेतले. मेरा नाम अभिषेक है, मेरा एज 20 है। हेयर डॉग में आने से पहले मुझे डैंड्रफ और हेयर थिनिंग का प्रॉब्लम था और जैसे मैं अभी हेयर डॉग में आया हूँ तो मेरे हेयर्स का कंडीशन पहले ऐसा था और अभी जब आया हूँ तो उसका ऐसा है, हेयर भी थिक हो गया है और मेरा कॉन्फिडेंस लेवल भी बढ़ा है और मैं अगर मतलब मेरे रिलेटिव्स और फ्रेंड्स को मैं रेफर करूँगा हेयर डॉग में आना। थैंक यू.
तर सर आपण जसं आता म्हणतोय की तुम्ही म्हणालात की थोडीशी जरी आपल्याला हेअरफॉलची दिसली जाणीव झाली तरी जायला पाहिजे, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की मग लोक अशा वेळेला डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी काही घरगुती उपचार करून बघतात किंवा हेअर ऑइल लावायचा प्रयत्न करतात, वेगवेगळे हेअर ऑइल आणून बघतात, अशा सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी चालू करतात. खरोखर टक्कलपणाच्या या समस्येवरती या सगळ्या घरगुती उपाय किंवा हेअर ऑइलिंग यांनी सगळ्यांनी फायदा होतो? ऍक्च्युली जर घरगुती उपाय किंवा हेअर ऑइलनी जर फायदा झाला असता तर टक्कलपण किंवा केसांच्या समस्याच राहिल्या नसत्या. खरंय खरंय. ऍक्च्युली हे सगळं काही आजकाल बरेचसे जाहिराती आहे, मॅजिक ऑइल, तेल लगाव बाल उगाव. इट्स व्हेरी इम्पॉसिबल. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, केस शरीराचाच भाग आहे. शरीरामध्ये जर काही कमतरता निर्माण झाली, त्याच्यामुळे जर केस जात आहेत, तर कोणताही तेल चोपडल्याने शरीराची झीज भरून येणार आहे का? फॉर एक्झाम्पल, जर शरीरामध्ये आयर्न कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, झिंक कमी आहे, आणि कुठं कमी आहे? पूर्ण शरीरात कमी आहे, आणि त्याचं रिफ्लेक्शन कुठं दिसतंय? आपल्याला केसांवर दिसतंय. तर ते नुसतं तेल लावून भरून निघू शकतो का मॅम? त्यासाठी योग्य उपचार घेणं खूप गरजेचं आहे. आणि हेअरडॉक हेअर क्लिनिक मध्ये आपण इंटरनली, कारण हा प्रॉब्लम इंटरनल प्रॉब्लम है, अंदर से हील करोगे तो निश्चितच नए बाल ग्रो हो सकते हैं. तर इंटरनली आम्ही जे मेडिसिन्स देतो त्याच्यानी इंटरनली देतो, एक्सटर्नली देतो, आणि याच्यानी इंटरनल मेडिसिन्सनी त्याचं गट फंक्शनिंग सुधारतो, त्याचे जे झीज भरून निघते, आणि हा लॉंग टर्म त्याचं बेनिफिट दिसून येतो, कारण रूट स्ट्रॉंग होतात, फॉलिंग कंट्रोलमध्ये येते. तर निश्चितच हे सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम आहे, तर त्याला त्या हिशोबानेच ट्रीट केलं गेलं पाहिजे. नक्कीच. पण जसं सर आपण आता हेअर ऑइल बद्दल बोललो, तसे आता बघितलं जर का तर मार्केटमध्ये असंख्य प्रोडक्ट्स आहेत जे हेअरवरती हेअर केअर म्हणून विकले जातात, किंवा त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की हेअरच्या कुठल्याही समस्यांवरती हे प्रोडक्ट्स वापरले तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर या प्रोडक्ट्स बद्दल तुमचं काय मत आहे, किंवा लोकांना कुठेतरी याच्यामधनं फसवणूक होते का, गैरसमज होऊ शकतो का, काय सांगाल? ऍक्च्युली चांगला प्रश्न आहे की हेअर केअर एक वेगळी गोष्ट आहे, आणि हेअर फॉल ट्रीटमेंट किंवा हेअर ग्रोथ ट्रीटमेंट ही एक वेगळी गोष्ट आहे. हा कन्फ्युजन आधी क्लिअर व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नेमकं कुठं स्पेंड करायला पाहिजे हे समजायला पाहिजे. आम्ही हेअरडॉक मध्ये एक विजन घेऊन चालतो की पेशंटचे जे केस गळती थांबली पाहिजे, रिग्रोथ झालं पाहिजे, त्याचं समाधान त्याला पूर्ण मिळालं पाहिजे. आणि आम्ही वर्किंग करताना 93% इफेक्टिव्हिटी वर वर्क करतो. तर 93% इफेक्टिव्ह आम्ही का होतो? कारण आम्ही प्रॉपरली केसांचं निदान करतो, हेअर स्कॅनिंग करतो, हेअर रूटचं स्टेटस काय आहे ते टेस्ट करतो, त्याच्यानंतर त्याचं हेअर फॉल कोणत्या स्टेजचं चालू आहे, बाल्डनेस कोणत्या स्टेजचं आहे, काय कारणामुळे आलेलं आहे, हे सगळं विश्लेषण करून मग त्याला जो ट्रीटमेंट प्लॅन आहे ते व्यवस्थित समजून मग ट्रीटमेंट सुरुवात करतो. तर निश्चितच एक प्रॉपर वेनी ट्रीट केल्यामुळे रिझल्ट हमखास चांगले येतात. नक्की. जसं तुम्ही म्हणाला डॉक्टर की रिझल्ट हमखास चांगले येतात, असाच रिझल्ट आलेली एक प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा आता पाहणार आहोत. माझं नाव आदित्य अभंग आहे, माझी एज 21 आहे. मी हेअरडॉकमध्ये 4 महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहे केसाची. सुरुवातीला जेव्हा मी हेअरडॉकमध्ये आलो होतो त्यावेळेस माझे केस भरपूर प्रमाणात गळत होते आणि खूप जागेवर ब्लॅडरसुद्धा पडलं होतं. आता हेअर लॉस खूप प्रमाणात कंट्रोल झाला आहे. सुरुवातीला माझी स्टेज ही होती हेअर लॉसची, आणि सध्याला माझी पोझिशन ही आहे. इन फ्युचर माझ्या कुठल्या फ्रेंड्सला, कलिग्सला, फॅमिली मेंबरला जर का हेअर लॉसचा प्रॉब्लेम आला तर मी त्यांना हेअरडॉक नक्कीच रेफर करेल, कारण की रिझल्ट्स इथलचे भरपूर पॉझिटिव्ह आहे. थँक्यू. हेअरडॉक मध्ये आपण जे फॉर्म्युलेशन वापरतो कुठेतरी तिथे 93% इफेक्टिव्हिटी आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे. मला त्याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे, मग हेअरडॉक मध्ये नेमक्या अशा कुठल्या वेगळ्या ट्रीटमेंट्स रुग्णांना दिल्या जातात, किंवा वेगळेपण हेअरडॉकचं नेमकं काय, त्याविषयी प्रेक्षकांना काय सांगाल? हेअरडॉक हेअर क्लिनिक मध्ये आपण कस्टमाइज ट्रीटमेंट देतो. कस्टमाइज ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक पेशंटचं कारण वेगळं आहे, ते शोधून त्या हिशोबाने ट्रीटमेंट दिलं जातं. त्यामुळे प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी असते. आणि हे कारण शोधण्यासाठी लेटेस्ट जे इक्विपमेंट्स आहेत, जसं की स्कॅनिंग आहे, या त्याच्याने आपण प्रॉपर निदान करतो आणि मगच उपचार सुरू करतो. तर या प्रकारे जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो, जसं मी आधी सांगितलं की हे प्रॉब्लेम एक इंटरनल प्रॉब्लेम आहे, त्याला इंटरनल मेडिसिन द्यायला लागतात, लेटेस्ट जे ॲडव्हान्स सप्लिमेंट्स दिले जातात. सोबत एक्सटर्नली सुद्धा आपण त्यांना मेडिकेटेड ऑइल देतो, मेडिकेटेड शॅम्पू देतो, लेझर ट्रीटमेंट देतो, सोबत रूट ग्रोथ ट्रीटमेंट देतो. त्याच्यानंतर US FDA अप्रूव्ड
जे फोटोसिंथेसिस ट्रीटमेंट आहे ते देतो. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचा प्रॉब्लेम असं इतक्या लवकर क्लिअर होतो आणि मुळापासून क्लिअर होतो. आता हेअरडॉक हेअर क्लिनिकचं जे ट्रीटमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की ते एकतर सेफ आहे, नॅचरल आहे, कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे आणि रिसर्च वर्कने तयार झालेलं आहे. त्यामुळं हेअरडॉक हेअर क्लिनिक 40 वर्षापासून सगळ्या प्रकारच्या केसांच्या समस्यावर उपचार देत आहे. सर म्हणतात तसं की ह्या सगळ्या ट्रीटमेंटबद्दल सरांनी जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या ट्रीटमेंट्स किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला हेअरडॉकच्या सगळ्या क्लिनिक्समध्ये मिळणार आहेत, अवेलेबल असणार आहेत आणि ते सुद्धा सध्या 50% डिस्काउंट स्कीम देखील सुरू आहे. त्यामुळे तुम्ही देखील त्याचा लवकरात लवकर लाभ घेऊ शकता. डॉक्टर, असे असंख्य पेशंट हेअरडॉकमध्ये आलेत आणि त्यांना छान रिझल्ट्स मिळालेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय किंवा जाणून घेतोय जेणेकरून आत्ता जे प्रेक्षक आपल्याला जोडले जातात त्यांच्याही लक्षात येईल की एक्झॅक्टली हेअरडॉक त्यांच्यावरती कशा प्रकारे काम करत आहे. त्या अनुषंगाने आपण अजून एक प्रतिक्रिया पाहूया. माझं नाव कौस्तुभ पंगेरकर आहे. माझं वय 18 आहे. मला हेअरफॉल हा प्रॉब्लेम गेल्या 2 वर्षापासून होता. मी हेअरड्रॉप इथे ट्रीटमेंट गेल्या 5 महिन्यांपासून घेत आहे आणि मला छान असा फरक पडलेला आहे. हा माझा गेल्या पूर्वीचा फोटो आहे. आता एकदम उत्तम वाटतंय आणि माझा एक्सपिरियन्स म्हणजे जेव्हा कधी मी पहिले मित्रांबरोबर फिरायला जायचो तेव्हा माझे एकदम पातळ हेअर बघून मला स्वतःला थोडं वाईट वाटायचं. पण हेअरडॉकमध्ये ट्रीटमेंट घेतल्यापासून आता तर प्रॉब्लेम बिलकुल नाही. आता हेअर पण एकदम चांगले झालेले आहेत. ओके. आणि डॅन्ड्रफचा इश्यू पण बिलकुल नाही. ओके. कॉन्फिडन्स वाटतंय का? हो वाटतंय. तर डॉक्टर, आपण आता जसं बघितलं की एकूणच लोकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप छान आहे आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळत आहेत. तर हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. अनुषंगाने हेअरडॉक बद्दल आणि आपल्याबद्दल आपण अजून जाणून घेऊया. हा विषय आपण पुढे नेणार आहोत, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो आपला विषय तो अत्यंत महत्त्वाचा आणि तो म्हणजे अकाली केस गळती आणि टक्कलपणा आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सतीश वैष्णव सर. तर डॉक्टर, जसं आपण समजून घेतोय की एकूणच या सगळ्या समस्या जर का पाहिल्या आणि त्याच्यावरती उपचार पद्धती जसं तुम्ही मगाशी म्हणालात नॅचरल आहे, सेफ आहे, मला वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की रूट ग्रोथ ट्रीटमेंट याच्याबद्दल आज बरीच चर्चा होते. तर एकूणच या ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल? ॲडव्हान्स रिसर्च आहे, एकूणच प्रेक्षकांना याबद्दल समजेल असं काय सांगू शकाल? रूट ग्रो एक अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये रिग्रो होतो, त्याच्यानंतर रिजर्वेट होतात आणि टेक्स्चर सुधारतो. रूट ग्रो ट्रीटमेंट ही एक नॅचरल आणि सेफ ट्रीटमेंट आहे आणि एक 40 वर्षाच्या रिसर्च नंतर डेव्हलप झालेली ट्रीटमेंट आहे ज्याचं लॉंग टर्म बेनिफिट मिळतो आणि हे फक्त हेअरडॉक हेअर क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे. आणि रूट ग्रो ट्रीटमेंट पर्सियाना अमेरिकना नावाच्या एका फ्रूटच्या स्टेम सेल पासून तयार झालेलं आहे. तर हे स्टेम सेल्स पासून जे ट्रीटमेंट दिली जाते ते प्रॉपरली हेअर फॉलिकलला नरिशमेंट देते, जेणेकरून रिग्रोथ पण होतं, रूट स्ट्रॉंग होतात, त्याच्यामुळं केस गळती थांबते, नवीन केस सुद्धा उगवतात. असं म्हणता येईल की रूट ग्रो ट्रीटमेंट हेअर प्रॉब्लेमच्या सगळ्या समस्यांवर 360 डिग्री अँगलमध्ये काम करते. अरे वा. म्हणजे हेअरफॉल पण कंट्रोल करते, हेअर ग्रोथ क्लिअर करते आणि दिवसोदिवस याचे रिझल्ट बघून आमच्याकडे माउथ पब्लिसिटी येणारे बरेच पेशंट आहेत जे एकमेकांशी शेअर करतात. कारण फरक पडलेला दिसल्यावर दुसरा विचारतोच की काय केलं की इतके चांगले नवीन केस आले, तर ते हेअर डॉक बद्दल सांगतात. आणि दिवसोदिवस हे रूट ग्रो ट्रीटमेंट खूप पॉप्युलर होत चाललेलं आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणताय तसं की लोक एकमेकांचा अनुभव कुठेतरी शेअर करतात आणि मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ही जी गोष्ट आहे ती विजिबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे तो लगेच दिसून येतो. आणि स्पेशली केसांच्या बाबतीत लोक खूप हळवी पण असतात, त्याच्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी हेअरडॉकमुळे शक्य झाल्या असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षक, मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की हेअरडॉकच्या शाखा ज्या आहेत त्या पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, संभाजीनगर येथे आहेतच. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊ शकता. डॉक्टरांनी जसं सांगितलं तशा सगळ्या ट्रीटमेंट्स या सगळ्या शाखांमध्ये तुमच्याकरता अवेलेबल आहेत आणि सध्या 50% डिस्काउंट स्कीम देखील सुरू आहे. त्यामुळे तुम्ही खरोखरच वेळ न घालवता किंवा जसं मगाशी म्हणाले तसं वाट न बघता थोडासाही केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या सुरू झाल्या असतील तर लवकरात लवकर तुम्ही हेअरडॉक क्लिनिक्सला भेट द्या. तिथे प्रॉपर तुम्ही जसं सर म्हणाले कस्टमाइज ट्रीटमेंटचा अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्हाला होणारा जो लाभ असेल किंवा जो रिझल्ट असेल तो नक्कीच खूप चांगला आणि विजिबल असू शकतो. तर डॉक्टर, आपण जसं म्हटलं की अशा प्रकारचे अनेक पेशंट आपण बरे केलेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हालाही समाधान मिळतं. तर नेमका कशा प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो आपण त्यांच्याचकडनं पाहूया. माझं नाव बबिता भिवा धांगडा, वय 28 वर्ष, राहणार डहाणू. हा माझा फोटो हा मला प्रॉब्लेम 8 महिन्यापासून झालेला होता.
नंतर डहाणू येथे डॉक्टरांनी मला पुढील उपचारकरिता ठाणे येथे हेअर डॉक येथे पाठवले. त्याच्यानंतर इथे आल्यावर सर्व पूर्ण स्टाफ आणि डॉक्टर मॅडम वगैरे चांगल्या आम्हाला भेटल्या प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे कसं केसासाठी काय औषध घ्यायचं, म्हणजे काय खायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर इथे मी दर महिन्याला एक महिन्याला आलेली आणि त्याच्यानंतर मला जे काही गोळ्या औषधे दिलेल्या ते पूर्ण मी स्टेटमेंट केलं. त्याच्यानंतर मला हे इथं 6 महिन्यानंतर पूर्ण रिझल्ट भेटलेला आहे. पूर्ण केस गळलेली ती पुन्हा परत आलेली. डॉक्टर, आपण जसं म्हणतोय की गेल्या 40 वर्षापासून तुम्ही हे काम करताय आणि त्याच्यामध्ये रिसर्चचा भाग आहे आणि एकूणच सगळ्या गोष्टी तुम्ही आणून व्यवस्थित त्याच्यावरती मार्गदर्शन करून आज पेशंट्सना एवढे चांगले रिझल्ट देत आहे. तर मग या सगळ्या कामामध्ये, या सगळ्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे कशा प्रकारे या सगळ्या पेशंट्सना फायदा मिळाला आहे हेअर डॉकमुळे, याविषयी काय सांगा? या बाबतीत एक खूप अनुभव चांगला शेअर करावा वाटतो. नक्की नक्की. की एक पेशंट आला, त्याला मी सहज विचारलं की काय फरक जाणवलं तुला हेअर डॉकच्या ट्रीटमेंट. ते म्हणे सर माझं 5 किलो वजन कमी झालं. इट वॉज शॉकिंग फॉर मी. म्हटलं केसांचं ट्रीटमेंट घ्यायला तुम्ही आले, 5 किलो वजन कमी झालं, हे मला काही सांगड काही लक्षात येत नाही. म्हणजे सर काय झालं की केसांचे ट्रीटमेंट घेतल्यामुळे काय झालं की आधी जे मी निराश होतो, याच्यामुळे अपसेट होतो, जात नव्हतो, मिक्स होत नव्हतो, सोशल फंक्शनला जात नव्हतो, कोणती गोष्ट करायचा कंटाळा होता. पण हेअर डॉकमुळे काय झालं, केस गळती थांबली, नवीन केस उगवले आणि एक नवीन प्रकारचं एन्थुसियाझम माझ्यामध्ये आलं. मी मॉर्निंग वॉकला जायला लागलो, जिम करायला लागलो, योगा करायला लागलो. म्हणजे एक नकारात्मक जो दृष्टिकोन होता माझा जीवनाचा तो बदलला. डाएटवरती लक्ष द्यायला लागलो. तर नॅचरली याचा परिणाम केस तर आलेच, 5 किलो वजन पण कमी झालं. आता मी सगळे प्रोग्राम अटेंड करतो. अरे वा. तर हा एक खूपच चांगला अनुभव आहे. आणि हेअर डॉक मध्ये सगळ्या प्रकारचे पेशंट येतात. स्त्रियांमध्ये सुद्धा आम्ही बघतो, अक्षरशः आमच्या डॉक्टरांसमोर काही लेडीज रडतात की सर सकाळी जेव्हा आम्ही साफसफाई करतो बघतो ते केस एवढा गुच्छा पडलेला बघितल्याने पूर्ण म्हणजे रडू येतं. खरंय खरंय. आणि तेच काही दिवसानंतर जेव्हा त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तर त्यांचं ते आनंद ओसडून वाहतो. ते येऊन सांगतात सर आम्ही लवकर आलो असतो हेअर डॉकला, खूप छान झालं असतं. तुम्ही या सांगितलेला अनुभव खरंच खूप वेगळा पण खूप छान होता. मला वाटतं आपले जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांनी पण नक्की या गोष्टींचा विचार करावा, कारण केस हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचे भाग आहेत आपल्या पर्सनॅलिटीचा आणि त्या अनुषंगाने असे असंख्य लोक आहेत ज्यांना हा सगळा अनुभव घेता आलेला आहे. त्याच्यापैकीच एक प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा पाहूया. माझं नाव तेजस सुरेंशी आहे आणि माझं एज 25 आहे. मला खूप दिवसापासून हेअर लॉस होता आणि माझी 4 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे हेअर डॉकमध्ये आणि मला 100% फरक आहे इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर. पहिले माझी कंडिशन अशी होती आणि आत्ता माझी कंडिशन अशी आहे. आणि इन फ्युचर जर कोणाला सजेस्ट करायचं असेल, जर कोणाचा प्रॉब्लेम असेल हेअर लॉसचा, तर मी हेअर डॉक सजेस्ट करेल. थँक्यू. डॉक्टर, तुम्ही सांगितलं तसे हे अनुभव खरंच खूप वेगळे होते आणि त्याला वाटतं प्रेक्षकांना पण त्याच्यामुळे खूप मोटिवेशन मिळालं असेल कुठेतरी क्लिनिकला जाण्यापर्यंत. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की या केसांच्या समस्या म्हटल्यानंतर जसं आपण मगाशी म्हटलं घरगुती उपाय आधी केले जातात. अगदी जेव्हा अंगाशी येतं, अगदीच पूर्ण टक्कल पडायला लागतं, तेव्हा मला वाटतं लोक डॉक्टरांकडे जातात. परंतु प्रेक्षक तुम्ही मात्र असं थांबू नका. जसं सर म्हणाले तसं कशाचीही वाट न बघता तुम्ही हेअर डॉक क्लिनिक्सला लवकरात लवकर तुम्ही संपर्क साधा. आपल्या स्क्रीनवरती जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचबरोबर पुढे दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हेअर डॉकच्या क्लिनिक्सवरती जायचं आहे. क्लिनिक्समध्ये जी सध्या 50% डिस्काउंट स्कीम सुरू आहे त्याचाही तुम्हाला नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे तर कन्सल्टेशन, हेअर टेस्ट आणि ट्रायको स्कॅनिंग, मेडिसिन, ट्रीटमेंट आणि प्रोसिजर चार्जेस हे सगळे याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. 50% डिस्काउंटची ही स्कीम सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हेअर डॉकच्या क्लिनिकला जायचं आहे. आता या हेअर डॉकच्या क्लिनिक्स नेमके आहेत कुठे तर त्यासाठी तुम्हाला सांगायला आवडेल. पुण्यामध्ये तुम्हाला जाता येईल FC रोडला, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पिंपळे सौदागर येथे, ठाणे हरिनिवास येथे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये समर्थनगर येथे या 4 ठिकाणी हेअर डॉक क्लिनिक्सच्या शाखा आहेत. त्यामुळे तुम्ही इथे कुठेही जाऊ शकता. आपल्या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर येतोय त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून या क्लिनिक्समध्ये जाऊन तुमची देखील हेअर ट्रीटमेंट इमिजिएटली चालू करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे चांगले रिझल्ट मगासपासून आपण जे स्क्रीनवरती पाहतोय असेच रिझल्ट तुम्हाला देखील नक्की येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर या स्कीमचाही लाभ घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही देखील तुमच्या केसांच्या समस्या सोडवा. आज आपण सगळ्यांना मोटिवेट केलेलं आणि सांगितलेलं योग्य मार्ग दाखवलेला आहे की कशा प्रकारे छोट्या छोट्या समस्या मोठ्या होऊ शकतात. तर त्याच्यावरती वाट न बघता लवकरात लवकर तुमच्याकडे यायचं आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही इथे येऊन एवढं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आज केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.
या विषयासह आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.